मंडळी, परवा दिवशी एका नेहमीच्या कस्टमरची ही ऑर्डर होती. त्यांनी 15 पुरणपोळी आणि बाकीचा स्वयंपाक सांगितलेला होता. त्याच दिवशी सकाळी मी ड्रायफ्रूट्सच्या लाडूची ऑर्डरसुद्धा कंप्लीट केली. त्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे. या ताईंना ही पुरणपोळीची ऑर्डर संध्याकाळी 6:30 वाजता हवी होती. त्यामुळे दुपारी जेवण करून निवांत स्वयंपाकाला चालू केले. बटाटे शिजवून घेतले, डाळ शिजवली. त्यानंतर आता एकीकडे पुरण आणि एकीकडे बटाटे बनवत आहे गॅसवरती. कसं आहे ना, ऑर्डर असलं की थोडंसं मल्टीटास्किंग व्हावं लागतं. बटाट्याची भाजी लगेच बनवून घेतली, पुरणसुद्धा लगेचच गाळून घेतलं, लगेचच कटाची आमटीसुद्धा बनवली. एकीकडे भाज्याचं पीठ मळून घेतलं आणि दुसरीकडे गाळून घेतलेल्या पुरणाचे गोळेसुद्धा बनवून घेतले. पोळ्यासाठी लागणारी कणिक अगोदरच मळून ठेवली होती. म्हणजे कसं, आता पटापट भजी तळून घ्यायचे आणि सटासट पोळ्या लाटून घ्यायच्या. लगेच भजी तळून घेतले आणि पोळ्यांसाठी लागणाऱ्या कणकेने काम करून घेतलेलं होतं. ती कणिकसुद्धा व्यवस्थित अशी मौसूद भिजलेली होती. आता पटापट पोळ्या करून घेणार आहे. पोळ्यासुद्धा एकदम मस्त अशा भरपूर पुरण घालून केलेल्या, अगदी काठोकाठ टम्म फुगलेल्या तयार झालेल्या होत्या. या ताईंना हा स्वयंपाकसुद्धा खूप आवडला. त्या घरी येऊन ही ऑर्डर घेऊन गेल्या. ह्यात नेहमीचे कस्टमर आहेत आपल्या. त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच ऑर्डर दिल्या, कचोरी, चिकन बिर्याणी, तसेच दिवाळीचे फराळाची मोठी ऑर्डर 2 वेळा झाल्या त्यांच्या. त्यानंतर आता ही पुरणपोळी. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सुद्धा सजेस्ट केलं आणि त्यांच्या मैत्रिणीची सुद्धा खव्याच्या करंजीची 2 वेळा ऑर्डर येऊन गेली. त्याचे सुद्धा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेले आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला होता. पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, भजी आणि भात हे सगळं मी त्यांना व्यवस्थित असं पॅक करून दिलं आणि ऑर्डर रेडी असल्याचं सांगितलं. त्या ताईसुद्धा 6:30 पावणे 7ला घरी आल्या आणि ही ऑर्डर घेऊन गेल्या. त्यांचा फीडबॅकसुद्धा मी इथे लावलेला आहे. तुम्हालाही अशा काही होममेड फूड ऑर्डर्स करायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. पुण्यामध्ये सगळीकडे डिलिव्हरी अवेलेबल आहे. धन्यवाद.